नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा आपला चर्चेचा विषय आहे रावसाहेब, राव बहादूर ह्या पदव्या नेमक्या काय आहेत? किंवा जर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो, खास करून सोलापूर, सांगली या भागामध्ये गेलो, तर आजही जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना रावसाहेब, भाऊसाहेब म्हणण्याची पद्धत आहे. जसं इतर ठिकाणी साहेब म्हटलं जातं आदरपूर्वक, तिथं रावसाहेब, भाऊसाहेब म्हटलं जातं. तर याच्या पाठीमागं नेमका इतिहास काय आहे? ही रावसाहेब आणि भाऊसाहेब या पदव्या कधी सुरू झाल्या, कुणी दिल्या, याचा आढावा या ठिकाणी आपण थोडक्यात घेणार आहोत. त्यामुळे आपल्यासोबत थोडा वेळ राहा. पाहत राहा गाळी इतिहास. जे नवीन आले असतील त्यांना पुन्हा विनंती की आपले छान अशा प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला गाळी इतिहासमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळं सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या सूचना मांडा. त्याच्यानुसार आपण सहज एखाद्याला रावसाहेब, आता नावं सुद्धा आली, बऱ्याच वेळेला अगदी नाव ठेवलं जातं रावसाहेब. मग हे नेमकं आलं कुठून? याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर रावसाहेब असतील किंवा राव बहादूर असतील, तर ह्या खऱ्या अर्थानं इंग्रज कालखंडातल्या सन्मानपूर्वक दिल्या जाणाऱ्या पदव्या आहेत. त्याच्यानुसार ज्यावेळेस 1857चा उठाव झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता होती ती या ठिकाणी नष्ट झाली किंवा ती सत्ता जाऊन पुन्हा त्यानंतर प्रत्यक्षपणे इथं राजाच्या नावानं कारभार करायला सुरुवात झाली. तर अशा वेळेला या उठावाचा अंदाज घेऊन सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेऊन व्यवस्थितपणे त्याला आपण सुशासन करण्याकरता इंग्रजांनी प्रथमतः तर आपल्याला माहीत आहे की काँग्रेसची स्थापना केली, जेणेकरून सर्वांना योग्य मार्गावर त्या ठिकाणी आणता येईल, संघटित करता येईल इंग्रजांच्या विरोधात. तो एक काँग्रेसचा डाव होता, काँग्रेस स्थापनेचा डाव होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा जे लोक प्रशासनाला मदत करतायत आणि त्याच्याचबरोबर मदत नुसती नाही तर समाजामध्ये त्याचं वेगळं स्थान आहे. अनेक क्षेत्रामध्ये सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, कुठलंही क्षेत्र असेल तर जे स्थान आहे तर त्या स्थानाला योग्य सन्मान देऊन प्रशासनाला मदत कशी करता येईल, सहयोग कसं करून पुढे जाता येईल, याच्याकरता इंग्रजांनी या रावसाहेब आणि भाऊसाहेब अशा प्रकारच्या पदव्या देऊन त्यांच्या कामाचा गौरव त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतोय. तर अशा वेळेला 12 डिसेंबर 1911ला ज्यावेळेला पंचम जॉर्ज भारतामध्ये येऊन दिल्ली दरबार घेतला होता, तर त्यावेळेला या पदव्याधारकांचा, जे काही महत्वाचे पदवीधारक होते ज्यांना सन्मान हा मिळाला राव बहादूर यांचा सन्मानही केलेला आहे, त्यांना दरबारामध्ये बसण्याकरता निमंत्रित करण्यात आलं होतं. तर याचा नेमका अर्थ जर आपण बघितला तर असा अर्थ काढत असताना आपल्याला माहित आहे की एखाद्याला सन्मानपूर्वक बोलवायचं झालं तर त्याला राव पाठीमागं लावलं जातं. भाऊराव, सतीशराव, वसंतराव ही नावं जी आपण बघतो की त्याला सन्मान आहे, तो राव लावणं म्हणजेच. तर त्याचा अर्थ, राव या शब्दाचा अर्थ होतो मानकरी. रावसाहेब म्हणजे साहेबांचे मानकरी, ज्यांनी महत्वपूर्ण अशा प्रकारचं काम केलं आणि ज्यांना दरबारामध्ये सन्मान आहे, त्याला आपण ह्या पदव्या त्या ठिकाणी इंग्रजांनी दिलेले दिसत आहेत, रावसाहेब, भाऊसाहेब. तर आता त्याच्यानुसार या पदव्याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला प्रथमतः आपण रावसाहेब या पदवीचा आपण आढावा घेऊया. तर महाराष्ट्रामध्ये इंग्रज हा शासन पूर्ण भारतावर आहे आणि 1870 नंतर या पदव्याला सुरुवात केली, तुम्हाला सांगितलं. महाराष्ट्रामध्ये याला रावसाहेब म्हटलं जातं, उत्तर प्रदेशमध्ये याला रायसाहेब म्हटलं जातं, रायसाहेब, आणि दक्षिण भारतामध्ये याला रावसाहेब म्हटलं जातं. आता हे पदवी जी असेल किंवा हा जो सन्मान आहे, हा सन्मान कशा प्रकारे केला गेला तर त्याच्याकरता एक ज्याला आपण बिल्ला म्हणता येईल छातीवर लावण्याकरता, तर तशा प्रकारचा एक बिल्ला, त्याला आपण मेडलही म्हणू शकतो. तर ते रावसाहेब हे जे काही मेडल होतं तर ते 5 कोणांचा एक तारा काढलेला आहे, स्टार ज्याला आपण म्हणता येईल, चांदणी असती तशी, तर त्याला 5 कोण आहेत आणि तो पूर्णपणे चांदीचा आहे. याच्या मधल्या बाजूला जो संबंधित राजा त्यावेळेस असेल, जसं पंचम जॉर्ज असेल, पुन्हा दुसरं कोणी एडवर्ड, जे काय कोणी असेल, तर त्या राजाचं तिथं चित्र राहणार आहे.
मधल्या बाजूला त्याचं चित्र त्याच असणाऱ्या चांदीच्या पदकामध्ये कोरलेलं असायचं. आणि त्या असणाऱ्या म्हणजे 5 असा स्टारचा जो काही आपण पदक घेतलं, ते चित्रात बाजूला आपल्याला दाखवतोय. तर तिथं घेतल्यानंतर मधल्या बाजूला राजा चित्र आहे आणि त्याच्या बाजूला निळ्या अशा प्रकारचे एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये रावसाहेब अशा प्रकारे इंग्रजीत कोरलेलं असायचं. आणि त्या पदकाच्या पाठीमागं त्याचे नाव, जे संबंधित कुणाला दिले त्याचं नाव असेल, तारीख असेल आणि तोच असणारा जो पदक आहे, बिल्ला आहे, मेडल आहे, या छातीवर लावण्याकरता निळी रिबन दिलेली असायची. निळं रिबन आहे ते. तर इथं तो सन्मानपूर्वक लावायचा आहे. तर त्याच्यानुसार दी गॅझेटर ऑफ इंडिया किंवा लंडन गॅझेटियरमध्ये अनेक अशा प्रकारच्या नोंदी आपल्याला सापडत आहेत. तर त्या नोंदीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, तर त्यावेळेला जवळपास त्या कालखंडामध्ये 1,500 पेक्षा जास्त लोकांना त्या रावसाहेब पदव्या दिलेल्या आपल्याला आढळून येत आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं, मामलेदार असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी असतील, न्यायाधीश असतील, डॉक्टर असतील, अनेक प्रकारचे जमीनदार असतील, समाजसेवक असतील, यांना या पदव्या दिल्या आहेत. आता महाराष्ट्रातल्या रावसाहेब पदव्यांचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, तर प्रसिद्ध अशा प्रकारची काही नावं आपण बघितली. रावसाहेब विनायकराव आपटे, पुण्यामध्ये ज्यांनी सार्वजनिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या अशा प्रकारचं काम केलं. रावसाहेब दीनानाथ दळवी, जे न्यायाधीश आणि गणितज्ञ होते. आनंदराव देशमुख, अमरावतीचे. खास करून त्यांचं मोठं काम काय आहे, तर ते नरबळी आणि सामाजिक त्यांचं जे काम आहे नरबळीवर, त्यावेळेस त्यांनी फार मोठ्या अशा प्रकारचा आवाज उठवला. तिथं नरबळी दिला जायचा. तर त्याच्याबद्दल म्हणजेच सामाजिक क्षेत्राबद्दल आनंदराव देशमुखांना अमरावतीच्या रावसाहेब पदवी दिलेली आपल्याला दिसते. व्ही कल्याणकर सोलापूरचे आहेत, ज्यांनी लोक कल्याणकारी खूप अशा प्रकारची कामं केली. रघुनाथ ढोबळे असतील, ते पण सोलापूरचे आहेत. रस्ते, विहिरी खोदणं आणि पायाभूत सुविधा देणं त्यांनाही आहे. वासुदेव पटवर्धन आहेत पुण्याचे, म्हणजे ज्याला आपण सांगलीचे, पुणे म्हणजेच सांगली या ठिकाणी ज्यांनी महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं शिक्षण क्षेत्रातलं काम केलं. डेक्कन कॉलेजच्या स्थापनेमध्ये त्याचं योगदान आहे. सोलापूरचं आणखी एक मोठं व्यक्तिमत्व आप्पासाहेब वारद. खूप मोठं काम सामाजिक क्षेत्रामध्ये, उद्योग असेल, सामाजिक म्हणजे सोलापूरला जे ज्या काही गिरण्या असतील तर ते देऊन लोकांच्या हाताला काम देणं असेल किंवा समाजासाठी खूप अशा प्रकारचं योगदान त्यांनी फार मोठं दिलेलं आपल्याला दिसतंय. रावसाहेब साने वाईचे, यांनी इतिहास संशोधन फार मोठं केलेलं आहे. रावसाहेब परांजपे, गणितज्ञ आणि ज्याला पहिलं रँगलर ज्याला आपण म्हणता येईल, गणिताची पदवी त्यांनी घेतलेली आहे. रावसाहेब गुप्ते असतील, नाशिक आणि नगर मध्ये त्यांचं मोठं काम होतं. आणखी एक आहेत खान साहेब, चांद साहेब, मल्लुताब खान, जे शेवगाव. तर इथं जमीनदार आणि कंत्राटदार असणारे यांनी सुद्धा फार मोठं जे काही काम असेल ते केलं आहे. आता याचा त्यांना फायदा काय आहे, की जसं आता एखादा स्वातंत्र्य सैनिक जसं समाजातला एक मोठा व्यक्ती असतो, तसं त्या कालखंडातले कलेक्टर असतील, मामलेदार असतील, जिथं जिथं जाईल सरकारी, तर तिथं त्यांना पहिल्या रांगेमध्ये मानाचं स्थान आहे. जिथं जातील त्यांना सन्मानपूर्वक त्यांना तिथं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जायचं. लोकांची घराणी मांडण्याकरता त्यांना परवानगी होती. म्हणजे समाजातले प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून रावसाहेब यांच्याकडे पाहिलं जात होतं. आता दुसरं आहे राय बहादूर. तर त्याला राय बहादूर, राव बहादूर, राई बहादूर अशा प्रकारची त्याला नावं आहेत. महाराष्ट्रामध्ये त्याला मराठीमध्ये राव बहादूर म्हटलं जातं आणि बाकी ठिकाणी राय बहादूर, राई बहादूर अशी नावं आहेत. तर यातला फरक काय नेमका, जे आपण बघितलं रावसाहेब आणि राव बहादूर याचं पदक जे असेल ते सेम आहे, सारखंच आहे, पंचकोनी आहे. फक्त एवढाच फरक आहे यातला, हे जे असेल हे सोन्याच्या ह्याच्यामध्ये होतं. बाकीचं जे काही पॅटर्न असेल तो सेम आहे. मग हे कोणाकोणाला मिळालं, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख समाजसुधारक होते. रघुनाथ मुधोळकर वकील, काँग्रेससाठी फार मोठं अशा प्रकारचे त्यांनी काम केलं दिसतंय. गोस सरदेसाई, जे आज आपण मराठ्यांच्या इतिहासामध्ये रियासती पाहतो, मराठ्याची रियासत असतील त्याचे खंड जे काही असतील 7-8, पुन्हा ब्रिटिश रियासत असेल, मुस्लिम रियासत असेल, म्हणजे इतिहासातलं फार मोठं अशा प्रकारचं काम त्यांनी केलं, म्हणून त्यांनाही हे राव बहादूर नावाची पदवी त्या ठिकाणी दिली. माधव धुरंधर म्हणजे चित्रकार आणि जे आर्ट्स ऑफ स्कूल त्याचे पहिले प्रिन्सिपॉल माधव धुरंधर यांनाही राव बहादूर नावाची पदवी त्या ठिकाणी होती. गंगाजी काळभोर, म्हणजे आपण लोणी काळभोर त्या परिसरातले फार मोठे अशा प्रकारचे वतनदार, जमीनदार आणि सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं व्यक्तिमत्व. गोखले इन्स्टिट्यूट स्थापनेमध्ये त्यांचं योगदान त्या ठिकाणी होतं. त्यानंतर असणारे नारायण लोखंडे,
म्हणजे रविवारची जी सुट्टी सर्वांना मिळावी, कामगार नेते रविवारची सुट्टी जी आज चालू आहे आपल्याला या भारतामध्ये, तर त्याचंच योगदान म्हणजेच या नारायण लोखंडे साहेबांचं योगदान आहे. आणि पुन्हा एकदा सोलापूरचे असणारे आप्पासाहेब वारद, ज्यांना रावसाहेब आणि 1911ला राव बहादूर ह्या दोन्ही किताब त्या ठिकाणी मिळाले होते. आता यातला जर फरक आपण बघितला तर फक्त फरक कुठला आहे? मग सांगितल्यासारखं रावसाहेब हे चांदीचं होतं, राव बहादूर हे सोन्याचं पदक आहे. रावसाहेबला जी रिबन इथं लावली जाते ते पदकाच्या वरच्या बाजूची ती निळी होती आणि ह्याची जी काही रिबन असेल ती लाल निळी उठावदार रिबन होती. रावसाहेब हे जिल्हा पातळीवरलं पद आहे, तहसील न्यायालयाच्या पातळीवरलं पद आहे. आणि राव बहादूर जे असेल तो राष्ट्रीय लेवलवरलं जी पदवी असेल, त्याच्यामध्ये राज्य आहे, प्रांत असेल, जे प्रांत म्हणजे त्यावेळेस मुंबई इलाका, मद्रास इलाका, तशी पदवी. एक वजनदार व्यक्तिमत्व, पुन्हा दिवाण, जी काही एखाद्या राजाचे दिवाण असतील, राजदरबारात ज्याचं महत्वाचं स्थान आहे, त्यांना हा जो काही किताब होता किंवा पदवी त्या ठिकाणी दिली जायची. तर अशा रीतीने एकंदर म्हणजे ज्यावेळेस पंचम जॉर्ज आले होते तर त्याच्यामध्ये हे राव बहादूरांना जी काही महत्वाची होती त्यांना बसण्याकरता त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं होतं. तर अशा रीतीने रावसाहेब हे या पदवीतला पहिला टप्पा आहे. आणि त्याच्या वरच्या बाजूला जर सामाजिक काम असेल तुमचं तर त्यांना राव बहादूर नावाची ही पदवी दिली जायची. दोन्ही मेडल होते आणि इथं रावसाहेब हे चांदीचं मेडल आहे आणि राव बहादूर हे सोन्याचं मेडल आहे, जे की इथं छातीवर लावलं जायचं. समाजामध्ये फार मानाचं स्थान. आणि हे जिथं इंग्रजांचं शासन आहे तिथं इंग्रजांच्या वतीनं हे दिलं जात होतं. तुम्हाला मराठवाड्यामध्ये हे दिसणार नाही, कारण इथं निजामाचं शासन होतं. मग एखाद्याला सन्मानपूर्वक मामलेदार, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार म्हणजे किंवा कलेक्टर असतील तर यांना ज्यांनी मानाचं स्थान मिळवलेलं आहे त्यांना हे पद दिलं जायचं. आणि म्हणून एकंदर अशा प्रकारचा सन्मान बाकीच्यांना मिळावा म्हणून आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरसकट एखाद्याचा सन्मान करायचा झाला सरकारी कर्मचाऱ्याला तर त्याला रावसाहेब म्हटलं जातं. मात्र हे योग्य नाही. जसं कुणीही पाटील लावावं, देशमुख लावावं, तशा प्रकारची रावसाहेब पदवी कुणीही लावली जाते. मात्र त्याच्या मागचं हे मर्म आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. पुन्हा विनंती, जे नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाढव इतिहास.